मिनिटापेक्षा जास्त वेळ काय आपण कोणी बोलायचं नाही आणि 2 मिनिटाच्या पेक्षा तुम्ही स्वतःनीच समजून घ्यायचं. परत परत सूचना सांगायला आवश्यकता करणार नाही. आणि निवेदकाला पण सांगतो काही माझ्या ज्या वेळेला श्रद्धांजली झाली तर तुम्ही लगेचच दुसरं नाव पुकारायचं. मध्ये आपण त्याच्यात ॲड करण्याच्या भानगडीत काही गोष्टी करू नका, त्याच्यात वेळ जातो. नाही तर काय होतं की एक श्रद्धांजली झाली, परत तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी सांगत बसणार, ती झाली का परत त्याच्याबद्दल काही सांगत बसणार, त्याच्यात वेळ घालू नका. आणि आता फक्त VIP लोक जेवढे असतील त्यांनाच विनंती आहे का थोडंसं वर बसा. काही VIP जे लोक असतील तर ते नंतर येणार आहेत. त्या आल्यावर अशी गोष्ट होती, त्यांनाही म्हणता येत नाही तुम्ही खाली VIPला खाली बसा, आणि वर येऊन बसणाऱ्याला म्हणता येईल तुम्ही खाली जा, आणि तो त्याच खुर्चीवर बसून राहतो. आणि तो जर VIP आला का तो नुसार बसा वर करतो, बसा बसा म्हणतो, बसा तो स्वतः उठत नाही. आता त्याने कुठं बसायचा हा प्रश्न निर्माण होतो. तर मी पहिले सुरुवातीलाच मी सगळ्यांना सांगतो का काय मी अनुभव घेतो. कधी कधी आम्हाला जायला उशीर झाला, खुर्ची मोकळी नसती, विनायकरावने म्हणायचं बसा बसा साहेब, इंद्राब तर काय उठणार तिथून, मग मी बसू कुठून. अशी गोष्ट होऊ नये याची दक्षता याची काळजी सगळेजण घ्यावं ही नम्र विनंती. करा सुरू. आपण सगळ्यांना सर्वप्रथम मी विनंती करतो की आपण सगळ्यांनी आधी उभं राहायचं आहे. आपण एक सगळ्यांच्या वतीनं सामुदायिक श्रद्धांजली आधी आपण सुरुवातीला अर्पण करणार आहोत. ओम शांती. सर्वप्रथम आपण विनंती करणार आहोत माझे आमदार माननीय प्रताप काका ढाकणे यांना की आपण मंचावर यावं. आदरणीय अरुण काका, माझ्या कुटुंबाचा आणि या कुटुंबाचा कर्ली साहेबांना कदाचित माहिती असेल किंवा नसेल, पण 66 सालापासून माझ्या आजोबापासूनचा आलेला कौटुंबिक संबंध एक नक्कीच आहे. राजकीय सामाजिक जीवनामध्ये एक कार्यकर्ता तयार होण्याची प्रक्रिया ही प्रदीर्घ असते. अनेक प्रक्रियेतनं एक कार्यकर्ता होत असतो आणि तो कार्यकर्ता शरीररूपातनं जातो त्यावेळेस त्या कुटुंबाचं नुकसान असतं असं नाही. ते नुकसान संपूर्ण समाजाचं असतं, सर्व लोकांचं असतं. 40 वर्षाच्या अरुण काकाच्या संपूर्ण राजकीय सामाजिक जीवनातले आपण अनेक जण साक्षीदार आहात. प्रदीर्घ खडतर प्रवासानंतर अरुण काकाने आपल्या 66-67 वर्षातच अनेक यशस्वीपणानं सामाजिक, राजकीय, शैक्षणिक शिखरं सर केली. नगर शहराचा इतिहास जेव्हा जेव्हा चर्चेला जाईल त्यावेळेस अरुण बलभीम जगताप हे नावाचा उल्लेख केल्याशिवाय या शहराचा इतिहास पूर्ण होणार नाही, हा भाव आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. आणि म्हणून अरुण काकाच्या दुःखद दिनानं निश्चित आपण नगर शहरवासीय हा संपूर्ण नगर जिल्हा अत्यंत कमी वयामध्ये इतकं यशस्वी जीवन जगलेला एक कार्यकर्ता म्हणून आपण आठवण आहे कायमच त्यांच्या मनातली आपल्या मनात राहील. काकांच्या अनेक आठवणी, अनेक प्रसंग आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपण अनुभवलेले आहेत. मी माझ्या कुटुंबियाच्या वतीनं, मी ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करतो त्या आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वतीनं, ज्या सहकार क्षेत्रातल्या साखर कारखान्यात मी काम करतो ते केदारेश्वर परिवाराच्या वतीनं, ज्या शिक्षण संस्थेचा मी अध्यक्ष आहे अशा एकलव्य शिक्षण संस्थेच्या वतीनं, आणि ज्या कार्यक्षेत्रात एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतो त्या शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या जनतेच्या वतीनं मी अरुण काकांच्या स्मृतीला वंदन करतो. संग्राम भैया असतील, सचिन असतील, त्यांचं संपूर्णच कुटुंबीय निश्चितपणानं या आघातातनं बाहेर पडतील. मी ईश्वरचरणी पुन्हा एकदा प्रार्थना करेल की आपल्या सर्वांच्या वतीनं अरुण काकांना नक्कीच मोक्षप्राप्ती झाली असेल हा विश्वास बाळगतो. त्यांना भावांजली अर्पण करतो. आणि आदरणीय कर्ले साहेबांना या ठिकाणी थोडंसं मला जाण्याची गरज असल्यामुळे सर्व मान्यवरांची माफी मागतो. या ठिकाणी पुन्हा काकांना श्रद्धांजली अर्पण करतो.
ओम शांती. ओम नमो शिवाय.